पट्टीवरती आपण पाहतोय कैलास आणि दामू. आज नक्कीच कुठेतरी फलंदाजाचा बोलबाला आपण पाहिला आणि जबरदस्त खेळ पाहिला आपण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा. मात्र नक्कीच कुठेतरी किरोली संघाने चूक केली. जी सुरुवात तरी मात्र प्राप्त केली होती, सुरुवात मात्र नक्कीच त्याचं सातत्य टिकून ठेवता आलं नाहीये आणि त्याचमुळे मात्र तो संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. फुलटॉस इथे मात्र या ठिकाणी अगदी लावून द कार्पेट चेंडू मात्र स्क्वेअरलाकडे ट्रॅव्हल झालाय. दामून मात्र काय जबरदस्त कनेक्शन केलं. पहिल्या चेंडूवरती त्यांनी स्वतःचं अकाउंट ओपन केलं आणि संघाची श्री गणेशा होताना आपण पाहिले. गोलंदाज या ठिकाणी पाहू शकाल एलकुदा संघाच्या वतीनं अक्षयनं सुरुवात केली, परंतु नक्कीच कुठेतरी खराब लेंथ मित्र म्हणेन. फुलटॉस होता मात्र गॅप सिलेक्शन मात्र कुठेतरी दामूचं चुकीचंच पाहिलं आणि त्याचमुळे मात्र ज्या ठिकाणी फिल्डर उभा होता त्याच्याच चेंडू मात्र जाऊन हातामध्ये विसावला. ही लेंथ खूप छान आहे. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिडविकेटच्या डोक्यावर चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला. आउटफील्ड फास्ट आहे, परंतु फिल्डरचं मी कौतुक करेन, किती वेगाने गेला पहा, किती मोठी चेस होती त्याच्यासाठी आणि आपल्या संघासाठी 2 धावा त्याने वाचवल्या असं म्हणायला हरकत नाही. रोहितची मात्र कमालीची फिल्डिंग पाहायला मिळते आणि नक्कीच मी नेहमीच म्हणतो तुमची बॅटिंग किती स्ट्रॉंग आहे किंवा तुमची गोलंदाजी किती छान आहे, त्यापेक्षा तुमचं डिपार्टमेंट फिल्डिंग किती सुंदर आहे. जर फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जर किमान 5-10 धावा जरी वाचवल्या तर नक्कीच तुम्ही एक षटक कव्हर करू शकता आणि तशा प्रकारचा खेळ सध्या नक्कीच रोहितकडनं आपण पाहिलं. फिल्डिंग छान असणं फार महत्वाचं आहे. ओरपी चेंडू पुन्हा एकदा मात्र शॉट मिडविकेट टार्गेट केलं या ठिकाणी कैलासनं. पुन्हा एकदा मात्र डीपमध्ये रोहितला आपण पाहतोय. एक धाव तिथे मात्र पूर्ण केली. फेक खूप छान होते आणि एलकुदे संघाचे संघनायक विजयने सांगितलं की या सत्रामध्ये किमान 3-4 यंगस्टार खेळाडू आमच्या संघामध्ये नक्कीच भरला झालेला आहे आणि त्यांच्याकडून मात्र खूपच आम्हाला अपेक्षा आहेत. उगवते तारे म्हणून नक्कीच त्यांच्याकडे पाहायला जातो आणि या सत्रामध्ये अनेक संघामध्ये आपण यंगस्टार पाहिले. ते सर्वच यंगस्टार नक्कीच येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या गावाचं नाव रोशन करतील, आपल्या संघाचं नाव लौकिक करतील, त्यात काही शंका नाही. धाफलकावरती धावा पाहतोय बिनगडी बाद 4. ऑफस्टिकचा चेंडू पंच करण्याचा प्रयत्न होता, इनफिल्डला बीट करण्याचा प्रयत्न होता दामूचं, परंतु बॅटची अकली कड लागली आणि रक्षकाच्या चेंडू मात्र हातात जाऊन विसावतोय. आज पंचाच्या भूमिकेमध्ये पंच गणेश पाटील सर आहेत, त्याचप्रमाणे पंच अजय पाटील सर आहेत आणि नक्कीच दोघांनी खूप क्रिकेट केलेलं आहे आणि आता मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच क्रिकेटची सेवा करत असताना कोण विसरेल बालाजी स्पोर्ट्स रवली संघाला. त्याच्या माध्यमातून गणेश पाटीलने अनेक गोलंदाजांवरती प्रहार केले. तिथे मात्र शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, वाडिश लॉंगॉनला फिल्डर सज्ज आहे, अगदी काऊ कॉर्नरला चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. एक धाव तिथे मात्र कंप्लीट होईल. म्हणजे पहिल्या षटकाचा विचार जर केला तर एकही चौकार नाही, एकही षटकार नाही, सिंगल डबल धावा इथे पाहायला मिळत आहेत. धाफलकावरती 5 धावा जोडल्या जातात आतापर्यंत. दामुने पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडू फेस केले होते आणि केपीने एकूण 2 चेंडू फेस केले. शांतमय वातावरण, ऐतिहासिक क्रीडांगण, ग्रामपंचायत सोनाली क्रीडांगण, इथून तुम्ही थेट प्रक्षेपण पाहता. आपल्या स्मार्टफोनवरती निगीच आपण लाईव्हच्या रूपानं ही स्पर्धा एन्जॉय करू शकता आणि फटका एन्जॉय करू शकता. केपीच्या बॅटमधनं आला, मिडविकेटच्या बाहेर जाणारा पहिला बॉम्ब ब्लास्ट. मॅक्सिमम प्रॉपर कनेक्शन, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि जागा सुद्धा खूपच छान निवडली. फिल्डर तरी तिथे उपस्थित तर सुद्धा त्यांच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून गेला होता. एवढा ताकदीने हा स्ट्रोक त्यांनी सजवला आणि हवेची सुद्धा मात्र त्या फटक्याला थोडी साथ मिळाली. षटकाची सुरुवात अक्षयने खूप छान केली, परंतु शेवटच्या चेंडूवरती मात्र कुठेतरी लेंथ चेंडू त्याने हाताळला आणि ती लेंथ मात्र फलंदाजाने ओळखली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद एकूण धावसंख्या आपण पाहतोय 11. 1-1-11 11 धावा. चांगली सुरुवात म्हणू शकेन, कारण एकही गडी गमावला नाही संजय स्पोर्ट्स सावध संघानं. ही जमेची बाजू आपण म्हणू शकतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. दुसऱ्या षटकाला आता मात्र या ठिकाणी सुरुवात करेल गोलंदाज रोहित. अगदी या हायवे एंड कडनं मात्र षटकाला सुरुवात करतोय ओव्हर द विकेट ना. पहिला चेंडू फुल टॉस, एलिव्हेशन नाहीये, थोडंसं लवकर शॉट पिक केला आणि त्याचमुळे मात्र
परफेक्ट मात्र त्या ठिकाणी संपर्क झाला आणि एक धाव मात्र पहिल्या चेंडूवरती खर्च केली गोलंदाज रोहितनं. एक धाव आता मात्र नक्कीच ॲड होईल दामूच्या अकाउंटमध्ये आणि चांगली धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचते. यानंतर होणारा सामना दोन्ही संघांना सज्ज राहायचा आहे. जय हनुमान चौदरपाडा विरुद्ध जय बजरंग भावाले. अनंत केण्यांचा संघ तुम्ही पाहू शकाल. दोन्ही संघ इथे उपस्थित असतील तर संघनायकांना टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ओरपे चेंडू मिस टायमिंग परंतु कनेक्शन प्रॉपर हो मिड विकेटची सीमारेषा मागता या ठिकाणी सहज गतीने मात्र या ठिकाणी क्रॉस केली आणि केपीच्या बाट मध्ये येणार हा दुसरा विकेट षटकार. बादचा स्टिकरला चेंडू मात्र नक्कीच स्पर्श झाला आहे. जेवढं नक्कीच एलिव्हेशन केपीला प्राप्त करायचं तेवढा मात्र एलिव्हेशन प्राप्त होणार नाही. परंतु ताकद या फटक्यामध्ये पूर्णपणे झोकली होती आणि ताकदीच्या स्वबलावरती मात्र हा चेंडू निघून गेला मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी केपी चांगल्या टचमध्ये आपण पाहतोय, चांगल्या लयमध्ये आहे. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले. इथे मात्र पाहू शकाल अगदी फोर्स फटका पाहायला मिळाला. अगदी लॉंग ऑन वरती वाडी क्षेत्रामध्ये जाऊन चेंडू फेक करतील तोपर्यंत एक धाव सहज गतीने मात्र कंप्लीट केली आणि सिंगलच्या वतीने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय बिनबाद 19 धावा. 19 धावांची पार्टनरशिप चांगली भागीदारी दोघांमध्ये नक्कीच या ठिकाणी डेव्हलप होत असताना तसंही पायाभरणी खूप छान होणं गरजेचं आहे. कुठलाही तर उंच इमारत तुम्हाला नक्कीच उभी करायची असेल तर ती पायाभरणी छानपैकी पाहायला मिळाली. हो पंच जबरदस्त या ठिकाणी फटक्या पाहायला मिळतोय. अगदी शॉर्ट पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला मात्र नक्कीच पाठवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू ज्यावेळी लँडिंग झाला त्यावेळी मात्र चेंडूची गती थोडीशी कमी झाली आणि त्याचमुळे मात्र फलंदाजाला संधी मिळाली 2 धावा पूर्ण करण्याची. चांगली बॅटिंग आपण म्हणू शकतो कारण प्रत्येक चेंडूवरती धावा येतात. फक्त एकच डॉट चेंडूचा सामना केला दोन्ही फलंदाजानं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती आपल्याला धावा पाहायला मिळाला. स्कोर कार्ड नक्कीच हलता ठेवलाय दोघांनी. लोअर फुटा चेंडू ऑनसाइडला टर्न केला. अगदी जमलेला गुदगुला करत चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला डीप स्क्वेअर लेगकडे. फिल्डर आहे त्या ठिकाणी उपस्थित. एकच धाव तिथे मात्र मिळेल आणि एका धावेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. यानंतर होणारा सामना जय हनुमान चौदरपाडा विरुद्ध जय बजरंग भावाले. दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रोहित. कुठे चेंडू ऑन साईडला अगदी लॉंग ऑनला मात्र टर्न केला. हा फटका जर तुम्ही मिड विकेटला जर लगेच क्रॉस बॅटेडने मात्र जर खेळण्याचा प्रयत्न केला असता तर आय थिंक बेटर झाला असतं परंतु तेवढा वेल फलंदाकडे नसतो आणि त्याचमुळे मात्र शेवटच्या क्षणाला मात्र लॉंग ऑनला मात्र ड्राईव्ह केला आणि अशा रीतीनं दुसऱ्या षटकाचा सुद्धा मात्र खेळ या ठिकाणी संपन्न झाला. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर आपण धावा आल्या होत्या 11. गोलंदाज अक्षयने खर्च केले होते आणि या दुसऱ्या षटकाचा रोहितचा आपण विचार केला तर त्यांनी धावा खर्च केल्या 12. म्हणजे एकही गोलंदाजाला आतापर्यंत सफलता प्राप्त करता आली नाहीये आणि अशा अनुषंगाने 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धाव फलकावरती मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जय हनुमान चौदरपाडा विरुद्ध जय बजरंग भावाले. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये मात्र नाणेफेकी होणार आहे तर दोघांना विनंती करतो की आपण टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. 23 धावा धाव फलकावरती 2 षटकांची समाप्ती. अतिशय छानपैकी या स्पर्धेचं नियोजन आपण पाहतोय बाल गोपाल सोनालेपाडा संघानं केलेलं आहे. स्वर्गीय गीता भुईर स्मृती चषक 2024 स्वर्गीय गीताजी भुईर यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा हा छोटासा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे आणि नक्कीच तुमच्या ताई आहेत आणि ताईंना मात्र नक्कीच या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा हा बालगोपाल सोनालेपाडा संघाचा मात्र प्रयत्न नक्कीच यशस्वी होतोय असं म्हणायला हरकत नाहीये. कालचा दिवसाचा खेळ सुद्धा आपण पाहिला अतिशय चांगल्या रूपाने मात्र पार पडला. आजचा दिवस दुसरा या स्पर्धेचा. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल, निरोप देणारा दिवस असेल. तुम्हाला नक्कीच उद्या सेमीफायनल मेगा फायनल नक्कीच सामने पाहायला मिळतील आणि ही स्पर्धा आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण पाहतोय. तिसरी स्पर्धा आहे. पहिली स्पर्धा आपण पाहिली संजय स्मृती चषक, त्याच्यानंतर आपण
सरपंच उपसरपंच चषक मेहर 11 बागबाव संघाच्या माध्यमातून पाहिलं आणि आता मात्र ही तिसरी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज गजानन. ओहो, लेग ब्रेक होता, ती लेंथ ओळखली, पूल केला, परंतु मात्र या ठिकाणी पटका हवेत गेला आणि मिड विकेटला मात्र कुठल्या प्रमाणे चूक केली नाही. खूप मोठी विकेट्स गजानननं प्राप्त केली कैलास पाटीलच्या रूपानं. काय जबरदस्त सॉन्ग आणि तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल प्रिन्स ऑफ सोनालेपाडा मिस्टर मयूर तरे. ओहो, काय ब्रँडेड कॅप आहे, ब्रँडेड सनग्लास आणि स्माइल किती गोड आहे. असं वाटतं की नक्कीच मयूरच्या प्रेमातच पडावं. आणि त्यांना तुम्ही उद्या इन ॲक्शनमध्ये पाहणार आहात सोनालपाडा संघाच्या माध्यमातून खेळत असताना. पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी संजय स्पोर्ट साबत सकाळला केपीच्या रूपानं केपीने 2 षटकार लगावले आणि वैयक्तिक बाद होण्यापूर्वी आपण त्याचा जर खेळ पाहिला तर एकूण 17 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज प्रेम आलाय तिसऱ्या क्रमांकावर. फ्लायटेड डिलिव्हरी हेच तर वैशिष्ट्य आहे गजाननचं हवेत आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला कुठल्या प्रकारे चूक केली नाहीये. या अगोदर 2 गोलंदाजाने आपला स्पेल संपन्न केला, एकही गोलंदाजाला विकेट मात्र प्राप्त करता आली नाहीये. तिसऱ्या स्पेलमध्ये मात्र कॅप्टननं गजाननचा वापर केला आणि 2 चेंडूवरती 2 त्याने मात्र सफलता आपल्या संघाला प्राप्त करून दिल्या. गावातील प्रसिद्ध उद्योजक सन्मान्य तुकारामजी भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना विनंती असेल की आपण साहेब व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. गजानन इज ऑन हॅट्रिक, फटका कडक आहे, अगदी हेलिकॉप्टरचा अंदाज आणि चेंडू मात्र निघून जाईल एका टप्प्याच्या साह्यानं वाडिश मिड विकेटच्या बाहेर 4 धावांसाठी. अतिशय छानपैकी बॉटम हँडचा मात्र वापर केला फलंदाज आदेशनं आणि आदेशला आदेश दिला केपीने की एक्झॅक्टली तुझा जो खेळ आहे, नैसर्गिक खेळ जो आहे तो मात्र नक्की तुला प्रस्थापित करायचा आहे. पुन्हा मात्र फ्लॅटेड डिलिव्हरी चेंडू पडल्या तर मात्र थोडंसं मात्र या ठिकाणी ब्रेक पाहिला आपण आणि त्याचमुळे मात्र चेंडूला मात्र परफेक्ट कनेक्शन करता पाहू शकाल. या ठिकाणी भागम भाग सुरू आहे, थोडीशी अतिघाई केली आणि तिसऱ्या रनात धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होतोय. तशीही मात्र पाहिली तर लालच बुरी बात आहे. 2 धावा नक्कीच या ठिकाणी आदेशने पूर्ण केल्या होत्या. चांगल्या टचमध्ये दिसत होता, चांगल्या लयमध्ये दिसत होता, परंतु तिहेरी धावेच्या प्रयत्नामध्ये पहा धावचीच्या स्वरूपात तो मात्र बाद झाला आणि अशा रीतीने संजय स्पोर्ट साबत संघाला लागतोय हा तिसरा धक्का. प्रथमतः केपी बाद झाला, त्याच्यानंतर पाहू शकाल फलंदाज आदेश बाद झाला आणि त्यानंतर आता मात्र प्रेम सुद्धा मात्र या ठिकाणी बाद होऊन मात्र निघित त्याला परतीचा प्रवास करावा लागला. खेळपट्टीवरती अजूनही दामू आहे आणि दामूच्या सोबतीला आता मात्र नवीन फलंदाज पाहू शकाल आपण या ठिकाणी पिंट्या येत असताना 5व्या क्रमांकावर. पिंट्याची शरीरसृष्टी जर पाहिली, जर एखाद्या विली जर त्याच्या रडारमध्ये चेंडू आला तर मात्र निकीज खूपच दूरवर चेंडू जाऊ शकतोय. परंतु सध्या दामो ऑन स्ट्राईक वरती आहे, पावलांचा वापर केला आणि त्यानंतर पहा काय जबरदस्त कॉम्बिनेशन आहे गोलंदाज आणि एसटी रक्षकामध्ये. चेंडू पडल्यानंतर पाहू शकाल सरडाप्रमाणे नक्कीच या ठिकाणी सर्पाप्रमाणे मात्र नक्की चेंडूला वलन मिळालं आणि त्यानंतर एसटी रक्षकाने सुद्धा मात्र कुठल्याही प्रमाणे चूक केली नाही. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे एसटीचित केला जातोय तशा प्रकारचा इथे मात्र दृश्य आपण अनुभवला आणि अजून एक विकेटची मात्र या ठिकाणी खुराक प्राप्त केली गोलंदाज गजानननं.
दरम्यान या ठिकाणी पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच थेट प्रेक्षमानासाठी खूप मोलाचं सहकार्य विद्यमान सोनालीची उपसरपंच सन्माननीय अक्षयजी पाटील आणि त्यांच्या सोबतीला त्यांचे जिवलग मित्र करणजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपलं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. जुनं ते सोनं असं म्हटलं जातं, ओल्ड इज गोल्ड म्हटलं जातं आणि त्याचप्रमाणे पाहू शकाल गजानन आपण जर पाहिलं तर अनेक वर्षापासून मात्र क्रिकेटचा खेळ खेळतोय, अनेक स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत आणि आय थिंक हा सामना सुद्धा मात्र नक्कीच गाजवत असताना 2 षटकामध्ये एकही विकेट्स मात्र संजय स्पोर्ट्स सावध संघाने गमावली नव्हती, परंतु या ओव्हरमध्ये तब्बल 4 विकेट्स 4 सफलता गजाननला मिळाली आणि 5वी मिळेल का? हो नक्कीच. चेंडूखाली फिल्डर सज्ज आहे आणि एकाच ओव्हरमध्ये 5 सफलता इथे प्राप्त केल्या गोलंदाज गजानननं. आपल्या फिरकीच्या जाल्यामध्ये मात्र नक्कीच पूर्णपणे संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या फलंदाजांना मात्र नक्कीच त्यांनी अडकवलं आणि एका पाठीमागे एका फलंदाजाला मात्र नक्कीच परतीचा प्रवास करावा लागला आणि गजाननचा अशा रीतीने मात्र हा स्पेल मात्र संपन्न झाला. आपल्या स्पेलमध्ये एकूण धाबा त्याने खर्च केल्या 6 आणि त्याच्या अकाउंटमध्ये आता मात्र नक्कीच सफलता आहे 4, म्हणजे एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला होता. काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजीने आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच थेट प्रेक्षमानासाठी मोलाचं सहकार्य सन्माननीय अक्काजी तरे साहेब आणि त्यांच्या सोबतीला विद्यमान उपसरपंच सोनालीचे सन्माननीय अक्षयजी पाटील आणि त्यांच्या सोबतीला पाहू शकाल करणजी पाटील चर्चा करत असताना सध्या ते स्पर्धा एन्जॉय करतायत. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल ज्यांचं नुकतंच शुभागमन झालं सरवली पाड्यातील उद्योजक सन्माननीय तुकारामजी भोईर आणि त्यांच्या सोबतीला आहेत ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक लहूजी तरे काका. सध्या तुम्ही नक्कीच स्क्रीनवरती पाहू शकाल या स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. शेवटचं षटक या पहिल्या डाबातील आणि शेवटच्या षटकाला आता मात्र गोलंदाज करणचा वापर केला जातोय. पिंट्या आहे अजूनही स्ट्रायकिंग एंडला, त्याच्या सोबतीला आहे नवीन फलंदाज अजय. पहिला चेंडू पाहिला तर खूपच दूरवरचा हा चेंडू मात्र पाहायला मिळाला आणि त्याचमुळे मात्र पंचांना मात्र ठिकाणी कुठलाही मात्र मनामध्ये शंका नसताना दोन्ही हात समांतर आपण पाहिले, वाईटचा इशारा. एक्स्ट्रा चेंडूने मात्र ठिकाणी गोलंदाजानं सुरुवात केली आपल्या षटकाला. हो पुन्हा एकदा मात्र त्याच प्रकारची लेंथ होती, परंतु पिंट्यानं चेंडूचा अगदी पाठलाग केला आणि त्याचमुळे मात्र कनेक्शन प्रॉपर झाला नाहीये. ऑफ साईडचा आपण विचार केला तर मात्र डीप मध्ये कुठलाही फिल्डर नाहीये. शॉर्ट थर्डमॅन पाहू शकाल, शॉर्ट पॉईंटला एक फिल्डर आहे, शॉर्ट कव्हरला एक फिल्डर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे आणि ऑन साईड पूर्णपणे पॅक केलेले आहे. पाहू शकाल सर्वच फिल्डर अगदी डीप मध्ये आहेत आणि या ठिकाणी पाहू शकाल तिसऱ्यांदा ही 30 लेंथ गोलंदाजाने मात्र नक्कीच लेंथ ओळखली. खराब लाईन त्यांनी लेंथ म्हणू लागेल या ठिकाणी या गोलंदाज करणचा. साड्याम गोलंदाज आहे, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाहेरच्या दिशेने मात्र नक्कीच निघून जातोय. पुन्हा आता मात्र तशाच प्रकारचा चेंडू, परंतु लिगल डिलिव्हरी आहे हे पंच सांगत असताना धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 5 गडी बाद 31 धावा. हो पुन्हा मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, इथे सुद्धा मात्र या ठिकाणी फलंदाज चेंडूवरती मात्र पोहोचू शकला नाहीये. अजून एक डॉट चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. कमबॅक करतोय गोलंदाज करण. हो परफेक्टली वाईट यॉर्कर लेंथ, सलगचा तिसरा डॉट चेंडू. दरम्यान या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके मामा महादेवजी चौधरी महादेवजी पाटील यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती जेवण स्थानापन्न व्हायचं आहे. संजय स्पोर्ट्स सावध संघाला मिस्टर गौरव पाटील सावधगावचे युवा उद्योजक यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतायत आणि अजून एक या ठिकाणी वाईटचा इशारा. ओहो अतिशय लॉंग ओव्हर इथे मात्र नाही. आपल्या पाठमध्ये आपण जर या षटकाचा विचार केला तर मात्र हा चौथा स्क्वेअर चेंडू मात्र गोलंदाजाने हाताळलाय.
अजून काही असेल का? हो. म्हणजे गोलंदाजाला असं सांगितलं की तुम्ही फलंदाजाला मात्र फटका केल्यासाठी संधी द्यायची नाहीये. मग तो कितीही दूरवरचा वाईट असेल तरी चालेल. अशा अनुषंगाने मात्र ठिकाणी गोलंदाजी आपण पाहतोय. आणि आता मात्र कुठेतरी विजय कानमंत्र देत असताना एक्झॅक्टली कुठल्या लेंथवरती तुला चेंडू हाताळायचे आहेत, कशा रीतीने तुला मात्र नक्कीच फलंदाजाला फॉलो करायचा आहे, या सर्व गोष्टीचा मात्र नक्कीच कानमंत्र दिला असावा. आणि आता मात्र परफेक्ट लेंथ पाहतोय. स्वतः गोलंदाज जाऊन फॉलो थ्रू चेंडू अडवतो आणि मात्र काय निशाणा साध्य केलाय, वाट निशाणा. आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी गडी बाद होते. पाहू शकाल रिप्ले मध्ये हलक्या हाताने चेंडूला फक्त या ठिकाणी या समोरच्या दिशेने मात्र ड्राईव्ह केला आणि त्यानंतर स्वतः गोलंदाज जाऊन चेंडूला उतरून फेक करतो आणि डायरेक्ट निशाण इथे मात्र या ठिकाणी साध्य करतोय. चेक चेक हॅलो 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 चेक हॅलो. पाहू शकाल आता मात्र या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरानं आता मात्र या ठिकाणी क्रीडा रसिक आता मात्र मैदानाच्या अवतीभोवती एन्जॉय करत असताना तर पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी संजय स्फोट सावध संघाने एकूण गडी गमावले 6 आणि धावा जोडल्या फक्त 36-37 धावांचा लक्ष्याचा पाठलाग मात्र या ठिकाणी सावराई इलकुंदे संघाला करायचा आहे. त्या धावांचा पाठलाग इथे मात्र कशा रीतीने केला जाईल तोपर्यंत आपण पुढील सामन्याची नाणेफेकी इथे संपन्न करणार आहोत. तर नाणेफेकीसाठी विद्यमान उपसरपंच सन्माननीय सोनाली ग्रामपंचायतीचे अक्षयजी पाटील आणि त्यांचे सहकारी करणजी पाटील यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभास्ते आपण नाणेफेकी इथे संपन्न करू. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्समध्ये अवेलेबल आहेत. जय बजरंग भावाले आणि जय हनुमान चौधरपडा असा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यमान उपसरपंच अक्षयजी पाटील आणि त्यांचे सहकारी करणजी पाटील यांच्या शुभास्ते आपण नाणेफेकी संपन्न करतोय. बालगोपाल स्पोर्ट असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु गीता स्मृती चषक आलेला आहे. नाणेफेकीचा कौल चौधरपाडा संघाच्या बाजूने गेला. पाहुण्यांचा आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की आपण जाऊन पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेकीचा कौल तुम्ही प्राप्त केला, काय करण्याचा निर्णय असेल? बॅटिंग तुम्ही का स्वीकारली? कारण की आमची बॉलिंग स्ट्रॉंग आहे आणि असं कुठला बॅटर तुझ्याकडे आहे की तो चांगला खेळ या मॅचमध्ये प्रस्थापित करेल? सगळ्यांकडून अपेक्षा आहेत. आणि तुझ्याकडे संघाला काय अपेक्षा आहेत? खूप अपेक्षा आहेत. तर काय स्वप्न घेऊन तुम्ही उतरला त्या स्पर्धेत? खूप स्वप्न आहेत आमचे. तर नक्की ते तुमचे स्वप्न पूर्ण होतील, त्यासाठी तुला शुभेच्छा. राहुल, गोलंदाजी करायची आहे म्हणजे मला असं वाटतं की तुझ्या मनासारखं झालेलं आहे. नक्कीच मनासारखंच झालेलं आहे. आम्ही टॉस जिंकला तरी फिल्डिंगच केली असती. आपल्या संघामध्ये काही चेंजेस वगैरे आहे या मॅचमध्ये? नाही, तोच संघ असणार. अनंत गेणे उपस्थित आहे की नाही? तो सध्या नाही आहे, त्याचा फॉर्म नाही म्हणून खेळत नाही तो. आणि समोरच्या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. राहुल, मेहरीलोंग बागबाऊच्या स्पर्धेमध्ये तुमचा खेळ अतिशय छानपैकी बहरला होता, तर या स्पर्धेमध्ये कशा रीतीने तुम्ही खेळ करण्याचा प्रयत्न करणार?
अपेक्षा नागेश केळेकरून आहे. तो फॉर्मला आला तर संघ पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. कारण की त्यासाठी तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर नाणेफेकीचा कौल नक्षत्र आय थिंक जय हनुमान चौधरीवाडा संघाच्या बाजूने गेला आणि प्रथमतः बॅटिंग करता निर्णय त्यांनी स्वीकारले. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे सज्ज सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ झिडके मनीष पाटील यांच्याकडे. दरम्यान या ठिकाणी या सन्माननीय प्रेमनाथजी नाईक यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. पाहुण्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ओ टू यू कॉम बॉक्स. हॅलो 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 चेक हॅलो 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 हॅलो. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपण बाळगोपाळ स्पोर्ट्स सुनाळेपाडा आयोजित स्वर्गीय गीता भोईर स्मृती चषकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत, हार्दिक स्वागत आहे. जातोय मॅचच्या दिशेने. एका बाजूला संजय स्पोर्ट्स सावध संघ पाहतोय, दुसऱ्या बाजूला जर बघितला गेला तर जय सावराई इळकुंदे संघ आपण पाहतोय. आणि प्रथमतः बॅटिंग करताना धावा बनवल्या गेल्या 36. एक छोटंसं मापक लो स्कोरिंगचं आव्हान दिलं गेलं आणि 37 धावांचं आव्हान दिलं आहे. आणि हे 37 धावांचं आव्हान पार पाडण्यासाठी जर बघितलं तर दोन सलामीचे बॅटर्स विजय आणि त्याच्या समवेत रोहितला आपण पाहतोय. ऑन साईडला पाठीमागे खेळाडू आहे, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याच्या आधी चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषा बाहेर आणि येतोय या षटकातील किंवा या इनिंगमधील पहिला चौकार. दुसरा चौकार आहे. धावसंख्या फळकावरती चौकाराने वाढती आहे. धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचली गेली 12 या आकड्यावरती. दरम्यान आदरणीय प्रेमनाथजी नाईक साहेब यांचा तो शुभागमन झाला. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतो या व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घेताना प्रेमनाथजी नाईक साहेब. धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती पहिलं चालू आहे आणि पहिलं षटक पॉवर प्लेचा. 37 धावांचं एक छोटंसं आव्हान. यावेळेस पहा बॅटची कडा घेतली आहे गली आणि पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाचे फंबल, तदनंतर प्रोटेक्शन देण्यासाठी शॉट थळमांचा खेळाडू तिथे पोहोचला गेला आणि एक धावी कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीनं 13 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 37 धावांचं आव्हान पार पडताना 13 ही धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करताना सावध संघाने धावा 36 बनवल्या गेल्या, ज्यामध्ये एकच खेळाडू होता कैलास आणि 17 धावा बनवल्या गेल्या. आणि तदनंतर जर 3 खेळाडूंचा विचार केला तर ते 0 वरती परतले गेले आणि एक असा खेळाडू होता ज्याने 6 धावा बनवल्या गेल्यात. पण कैलासला जर वगळलं गेलं किंवा कैलासला जर बाहेर काढलं गेलं तर एकही असा सावध संघाकडे फलंदाज नव्हता ज्याने डबल फिगरमध्ये धावा बनवल्यात किंवा ज्याने धावांचा वेग वाढवण्याचं काम केला गेला. त्याच अनुषंगाने सध्याच्या घडीला टीम सावध संघ बॅकफुटला आहे. पण हे क्रिकेटचं विश्व आहे, इथे विसरून चालणार नाही. इथे जिद्दीने संघर्ष केला किंवा इथे मेहनत घेतली गेली तर मग इथे तुम्हाला या मॅचमध्ये कोणी रोखू देखील शकत नाही आहे. पण त्या पद्धतीने लढावं लागेल, त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. मी म्हणेन की विकेटचा विचार करावा लागेल, डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल, तरच ही मॅच येऊ शकते. कारण की या क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलं अनेकदा अशक्यला या क्रिकेट विश्वामध्ये थारा नाही आहे. कारण याच क्रिकेट विश्वामध्ये अनेक सारे चढउतार पाहिलेत. या क्रिकेट विश्वाने 6 चेंडू एका धावेची गरज असताना 6 डॉट बॉल दाखवलेत. याच क्रिकेट विश्वामध्ये 1 चेंडू 6ची गरज असताना 6 वाईड चेंडू दाखवलेत. आणि याच क्रिकेट विश्वामध्ये 6 चेंडूमध्ये जर 6 षटकार जोडले गेले तर 36 धावा आपण होताना पाहिलात. पण या क्रिकेट विश्वामध्ये 6 चेंडूमध्ये 42 धावा देखील होताना पाहिलात. म्हणजेच इथे जर केलं
नथिंग इज इम्पॉसिबल वेन यू कॅन डू. जर तुम्ही करू शकता, जिद्दीने लढू शकता, तर मग इथे इम्पॉसिबल शब्दाला थारा नाहीये, इथे अशक्य शब्दाला थारा नाहीये. पण त्याच अशक्याला शक्य करायची शक्ती आता मात्र ठेवायची आहे टीम सावध संघाला. पण इथे चौकार आला आणि चौकाराने धावसंख्या फलकावरती वाढली देखील 17 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. यावेळेस पहा पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. ऑर्थोडॉक्स कॉर्नरला खेळाडू लॉंगॉनचा थोडासा वाईडिश पाहायला मिळतोय आणि मग चेंडूला फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये 18 या आकड्यावरती. विजयची आणि रोहितची जोडी मैदानामध्ये सध्याच्या घडीला चांगली पार्टनरशिप करतात. ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल जर विकेटचा विचार करायचा आहे तर. पुढचा चेंडू पहा, बॅटची कडा घेतली आहे यष्टीरक्षकाकडनं, चुकी आणि तदनंतर बॅकअप चांगल्या पद्धतीने दिला गेला. पण बघा पहिली चुकी यष्टीरक्षकाकडनं घडली. चेंडू वेगाने शरीरावरती आला, झेल घेणं गरजेचं होतं. पण त्यानंतर जर बघितलं तर एक सिंगल धाव कंप्लीट आणि एका सिंगलच्या मदतीनं 19 या आकड्यावरती आपण धावसंख्या फलकावरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर 2 चौकार, 3 सिंगल, 1 डबल अशी टोटल धावसंख्या आपण पाहिली. दुसऱ्या षटकाची जशी सुरुवात झाली चौकाराने आगमन केलं गेलं आणि त्यानंतर 2 सिंगल पाहिल्या. यावेळेस पहा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेचून काढण्याचा प्रयत्न होता. ऑर्थोडॉक्स कॉर्नरचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हता, अवाक्यापासून दूर होता चेंडू आणि त्यानंतर गॅदर करून फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव बनवली गेली आणि डबल सिंगलच्या माध्यमातून सध्याच्या घडीला टीम एळकुंदे संघ आपली मजल हा वाढवण्याचं काम करते. हॅलो 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 हॅलो. चेंडू जर बघितला गेला तर डीप फाईनच्या क्षेत्रामध्ये आपण चौकार पाहिला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढताना देखील पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 24 आकडावरती. 20 धावा फलकावरती होत्या, एक चौकार आला. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचनेचा जर विचार केला तर आता बदलण्याचं काम केलं जात आहे, कारण की शॉर्ट फाईनचा जो खेळाडू होता तो डीपमध्ये आपण फाईनला पाहतोय. त्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअरला एक डीप मिड विकेट आहे. लॉंगॉनचा खेळाडू थोडासा वाईडिश केला ऑर्थोडॉक्स कॉर्नरला आणि त्यानंतर ऑप्सला साईडला जर बघितलं गेलं तर यावेळेस पंचांचा इशारा वाईट चेंडू ऑफ साईडला जर पाहिला तर मग लॉंग ऑफ पाहायला मिळतो. तो देखील थोडासा वाईडिश एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध पाहायला मिळते. आणि इनफिल्डचा जर विचार केला तर शॉर्ट थर्डमॅन आहे, त्यानंतर गली आणि पॉईंटच्या क्षेत्रामध्ये शॉटमध्ये खेळाडू आहे, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात शॉटमध्ये एक खेळाडू आहे, माफ करा शॉर्ट पॉईंटला एक पाहायला मिळतो आणि शॉर्ट मिड ऑफ एक पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अपस्टंपवरती ठेवलाय, पंचांचा इशारा वन्स अगेन अतिरिक्त धाव. आणखी एक वाईड चेंडू हाताळला गेलाय आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढताना पाहायला मिळते. 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. धावांचा जर विचार केला तर अतिरिक्त धाव्याने मात्र वेग वाढवण्याचं काम केलंय. 37 धावांचं एक छोटंसं मापक आव्हान ते पार पाडताना आतापर्यंत 26 धावा. शरीरावरती चेंडू वदळला गेला, त्यानंतर डॉट बॉलची सांगता आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 26. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथमतः 37 धावांचा पाठलाग करताना पहिल्या सत्रामध्ये म्हणजे अर्थात पहिल्या 2 षटकामध्ये धावा बनवल्या 26 आणि आता येणारे 12 चेंडू आणि इक्वेशनचा जर विचार केला तर 9 धाव्यांची गरज आहे. आपण पाहू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती 11 धावे बनवायच्यात. 12 चेंडू 11चं इक्वेशन मैदानामध्ये आहे. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय हे प्रेक्षक वर्ग, प्रेक्षक राजा. कारण की या क्रिकेट विश्वामध्ये अनेकदा म्हटलं जातं ना की प्रेक्षक हा क्रिकेटचा किंवा एखाद्या स्पर्धेचा मोतीबिंदू असतो आणि त्यांना मात्र आमच्या प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने टिपलं जात आहे. आपण सर्वांचा प्रेक्षक वर्ग, मायबाप आणि त्याचबरोबर खेळाडूंचं मी पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय एका बाजूला टीम सावध संघ, दुसऱ्या बाजूला एळकुंदे संघ पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करताना 37 धावा बनवल्या, 36 धावा बनवल्या, 37 धावांचं आव्हान दिलं आणि तेच पार पाडताना आतापर्यंत 26 धावा बनवल्या गेल्यात आणि आता 12 चेंडू 11चं इक्वेशन हे मैदानामध्ये जिवंत आहे. गोलंदाज यार चेंडू क्रमांक पहिला, षटक क्रमांक 3, बॅटची कडा, शॉट मिड ऑफला चेंडू आहे. एक धाव तिथे कंप्लीट केली जाईल. एक धाव तिथे कंप्लीट केली आणि एका धावेच्या मध्यांतराने धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 27 आकडावरती. गोलंदाजीवरती आपण गोलंदाज रोहनला पाहतोय. बघा मागच्या मॅच मध्ये जर बघितलं गेलं तर तिसऱ्या गोलंदाजाने कमबॅक करून दिलं होतं. त्याच प्रकारची गोलंदाजी आता मात्र इथे रोहन करेल का? कारण की मागच्या मॅचचं जर इक्वेशन बघितलं तर 12 चेंडू 8 धाव्यांची गरज होती.
पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आला, षटकार आला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर येणारे पुढचे सगळे चेंडूचे डॉट त्यामध्ये लगातार 3 विकेट देखील पाहायला मिळाल्या होत्या आणि ती मॅच 6 चेंडू 2 वरती जाऊन पोहोचली होती. पण आता इथे रोहन त्या प्रकारची गोलंदाजी करेल का? हा पहा, फुलटॉस चेंडू होता, पाठीमागे खेळाडू प्रोटेक्शन देण्यासाठी तैनात आहे. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 28 आकड्यावरती आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 28 धावा फळकावरती आहेत. इक्वेशनचा विचार केला तर मग आता 10 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 9. ऑन साइडला फटका खूप सुंदर आहे, मिड विकेट आणि अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधोमध चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर षटकाराकरिता. आणि षटकाराने धावसंख्या आता मात्र फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली गेली आहे 34 आकड्यावरती. विजयासाठी आता इथून 2 धाब्यांची गरज असेल, 3 धाब्यांची गरज आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने लेटकट केलाय चेंडूला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. आता क्षेत्ररक्षक तिथे पाठीमागे धावताना पाहायला मिळतोय, पण अखेर हा चेंडू जाऊन विसावला गेला तो सीमारेषेच्या बाहेर आणि विजयाची झुंज देणारा हा चौकार आपण पाहिलाय. या मॅच मध्ये एलकुंदे संघ खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली, बॉलिंग देखील खूप चांगली राहिली. पूर्णपणे फलंदाज सावध संघाचे बांधून ठेवण्याचं काम मात्र त्यांनी केलं गेलं आणि इथे मात्र विजय प्रस्थापित करते. दिवस मॅन ऑफ द मॅच चला, मॅन ऑफ द मॅच अर्थात या मॅचचा हिरो ज्याने गोलंदाजी करताना त्या षटकामध्ये आपण टोटल 5 विकेट पाहिले, पण ज्यामध्ये एक रनआउटचा विकेट होता आणि 4 विकेट मात्र त्या गोलंदाजाच्या नावावरती आपण आणि बॅटिंग करण्यासाठी ज्यावेळेस आला त्यावेळेस विजयने 29 धावा बनवल्या होत्या. पण आपण लो स्कोरिंगचे मॅच अर्थात आपण गोलंदाजांकडे जाऊयात आणि गोलंदाज गजानन याला मॅन ऑफ द मॅच अर्थात या मॅचचा हिरो म्हणून प्रस्थापित करूयात. यस विजय, आपण देखील या 29 धावा त्याने देखील बनवल्यात. आपण मॅन ऑफ द मॅच देऊयात विजय आणि गजानन यांना, दोघांनी आपण या आपण सन्मानित करूयात. पण लो स्कोरिंगची मॅच अनेकदा आपण जेव्हा पण असते, यस गजानन याने ही मॅन ऑफ द मॅच जी आहे ती विजयला देण्याचं म्हटलं सांगितलं गेलं इथून आणि आता आपण विजयला मॅन ऑफ द मॅच देऊयात. डेडिकेट करतात ते विजयला, कारण की बॅटिंग चांगली केली होती. अनुभवी खेळाडू जो सिनियर खेळाडू असतो त्याच्याकडनं आपण अनेकदा हेच अपेक्षा करतो की जो यंग ब्रिगेडियर असतो किंवा एखादा यंग खेळाडू असतो त्याला जास्तीत जास्त प्रमोट केलं जाईल किंवा त्याला जास्तीत जास्त इथून सन्मानित केलं जाईल, जेणेकरून येणाऱ्या मॅचेसमध्ये त्याचं मनोबल देखील वाढेल. आणि एक चांगली कामगिरी आपण गणराज्याच्या माध्यमातून देखील पाहिली. विजय आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय आणि विजयला ही मॅन ऑफ द मॅच सन्मानित करतोय. आपण आदरणीय प्रेमनाथजी नाईक साहेब हे व्यासपीठावरती आहेत आणि त्यांच्या हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सन्मानित केली जाते विजयला. बॅटिंग करताना 23 धावा खूप चांगल्या पद्धतीने बनवल्या गेल्या आणि इथून आता मॅन ऑफ द मॅच आपण सन्मानित करतोय आणि जाऊया त्यानंतर होणाऱ्या मॅच कडे. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय जय बजरंग भावाळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये सौदरपाडा अशी टीम होणार आहे. आणि जशा मॅचला सुरुवात केली जाईल पुन्हा एकदा पूर्वार्धामध्ये तुमच्या समवेत जोडले जातील योगेशजी पाटील. हॅलो हॅलो चेक हॅलो. एकतर्फा खेळ इथे मात्र आपण पाहिला संजय स्पोर्ट सावंत आणि एलकुंदे संघाच्या दरम्यान. टार्गेट पाहिलं तर एक 37 धावांचं लक्ष होतं, परंतु सहजपणे मात्र तो लक्ष्याचा पाठलाग केला. त्यामध्ये पाहू शकाल वनमॅन आर्मीचा रोल अदा केला विजय वाकडेनं. गोलंदाजी सुद्धा मात्र गजाननच्या वतीने आपण खूप छान पाहिली आणि त्याचमुळे मात्र एकतर्फा विजय मात्र एलकुंदे संघानं संपादित केला. तर आजच्या दिवसातील आपण चौथ्या सामन्याकडे जाणार आहोत. जय बजरंग भावाले विरुद्ध जय हनुमान चौदरपाडा. नाणेफेकीचा कौल चौदरपाडा संघाच्या बाजूने गेला आणि प्रथमतः त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय.
ढोल ताशाच्या गजरानं आता मात्र क्रीडा रसिक पाहू शकाल लुप्त उचलत असताना सध्या आपण स्क्रीनवरती पाहू शकाल आमचा मुख्य व्यासपीठ प्रेमनाथजी नाईक, त्यानंतर तुम्ही लहूजी तरे काकांना पाहू शकाल. आकाशजी तरे सध्या नक्कीच एन्जॉय करतायत. त्याच्या समेत विद्यमान उपसरपंच अक्षयजी पाटील, करणजी पाटील आणि त्यानंतर पाहू शकाल तुम्ही आमचा हा कंट्रोल रूम ऑनलाईन ऑपरेटर मिस्टर मनोज गोलवी सध्या आमच्या समित आहेत. मी योगेश पाटील आणि माझ्या समित गुणलेखकाची ज्यांनी आज पहिल्यापासून नक्कीच आम्हाला सहकार्य केलं मिस्टर साहिल तरे यांना तुम्ही पाहू शकाल. बाबू बाबू